इयत्ता 8वी, विषय इतिहास, धडा 3. ब्रिटिश सत्तेचे परिणाम. प्रस्तावना. मुलांनो, मागील पाठात आपण पाहिले की व्यापारी म्हणून भारतात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू कशा पद्धतीने भारताच्या विविध प्रांतांवर वर्चस्व मिळवायला सुरुवात केली आणि कशा पद्धतीने भारतात आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आज आपण या पाठात इंग्रजांनी भारतातील राहिलेल्या प्रांतांवर कसे वर्चस्व निर्माण केले आणि आपली सत्ता संपूर्ण भारतावर कशी स्थापन केली, त्याचे भारतावर काय परिणाम झाले याची माहिती घेणार आहोत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. वास्को द गामाने भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधून काढला. या प्रदेशावर आपले वर्चस्व असावे म्हणून युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण मागील पाठात पाहिले आहे. यामध्ये डच, पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच हे युरोपियन सत्ताधीश प्रामुख्याने होते. त्यामुळे त्यांच्यात भारतावर सत्ता स्थापन करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. इंग्रज जेव्हा भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच गोव्याच्या किनारपट्टीवर असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज यांचे संबंध मैत्रीचे होऊन त्यांचा विरोध कमी झाला. परंतु भारतावर वर्चस्व निर्माण करण्याच्या स्पर्धेत स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला इंग्रजांना तोंड द्यावे लागले. त्यातील एक स्थानिक सत्ताधीश म्हणजे मराठे होय. आपण आज इंग्रज व मराठे यांच्यातील संघर्ष समजून घेणार आहोत. इंग्रज व मराठे. इंग्रज भारतात आले त्या दरम्यानच्या काळात भारतात मुघल सत्ता उतरणीला लागली होती, तर मराठ्यांची सत्ता प्रबळ व मजबूत होती. मराठ्यांची घट्ट पकड ही भारताच्या दक्षिणेकडे होती. मुंबई व आसपासच्या प्रदेशाचा त्यांच्यात समावेश होत होता. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्यामुळे इंग्रजांचा प्रयत्न होता की ती आपल्या वर्चस्वाखाली आणणे, परंतु मराठ्यांच्यामुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. पेशवा माधवराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव याने पेशवेपदासाठी इंग्रजांची मदत मागितली. त्याला वाटले इंग्रजांच्या मदतीने मला पेशवेपद मिळेल, म्हणून तो इंग्रजांकडे मदत मागण्यासाठी गेला. त्याच्या या कृतीमुळे मराठा सत्तेपासून दूर असलेल्या इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांना हीच संधी हवी होती. या संधीचा त्यांनी फायदा उचलला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांचा विजय झाला. 1782 साली सालबाईचा तह होऊन मराठा इंग्रज हे पहिले युद्ध संपले. तैनाती फौजा. लॉर्ड वेलेस्ली 1798 मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. इसवी सन 1798 ते 1805 अशी त्याची कारकीर्द होती. त्याने केलेल्या अनेक लढाया, मिळवलेले विजय व त्याचे डावपेच यामुळे त्याची कारकीर्द खूप गाजली. तो गव्हर्नर जनरल असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्याची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थानावर आपली सर्वश्रेष्ठ सत्ता स्थापन करावी, नाहीतर इंग्लंडला निघून जावे असे त्याचे मत होते. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व त्यांचा अधिकाधिक प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने तैनाती फौजेची योजना राबवली. या योजनेमुळेच त्याला मोठे यश मिळाले. तैनाती फौजेच्या करारानुसार भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. त्या अटी पुढीलप्रमाणे होत्या. 1. भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. 2. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. 3. तैनाती फौजेचा स्वीकार करणाऱ्या सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच इतर सत्ताधीशांशी संबंध ठेवावे. 4. तैनाती फौजेचा स्वीकार केलेल्या सत्ताधीशांनी
आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा, अशा त्या अटी होत्या. मुलांनो, वरील अटींचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की इंग्रजी लष्कर ठेवल्याने इंग्रज लोकांना रोजगार मिळणार होता, तर हिंदी सैन्य बेरोजगार होणार होते. तसेच कधी त्या राजाने बंड केले तर इंग्रजी सैन्याच्या मदतीने इंग्रज त्याला पराभूत करू शकणार होते. इंग्रजांचा प्रतिनिधी सत्ताधीशांच्या दरबारात असल्याने राजाच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष राहणार होते. त्यामुळे तैनाती फौजांचा स्वीकार करणाऱ्या भारतीय सत्ताधीशांना आपले वर्चस्व गमवावे लागणार होते. भारतात तैनाती फौजेचा स्वीकार करणारा निजाम हा पहिला सत्ताधीश होता. वेलेस्लीच्या कारकिर्दीतच दुसरे मराठा इंग्रज युद्ध 1802 ते 1804 मध्ये घडून आले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. बाजीरावने इंग्रजांची अशी गुलामगिरी स्वीकारणे शिंदे, गायकवाड, भोसले, होळकर यांसारख्या मराठी सरदारांना मान्य नव्हती. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यात इंग्रजांना विजय प्राप्त झाला. या विजयानंतर इंग्रज मराठा सत्तेत ढवळाढवळ करू लागले. मराठ्यांच्या नको त्या गोष्टीत लक्ष घालू लागले. ती गोष्ट पेशवेपदी असलेल्या बाजीरावाला सहन झाली नाही आणि त्याने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात बाजीराव पराभूत झाला. 1818 मध्ये तो इंग्रजांना शरण आला. त्याच्या शरण येण्याने व तैनाती फौजांचा मराठ्यांनी स्वीकार केल्याने मराठा सत्तेचा शेवट झाला. अतिशय प्रबळ अशी मराठ्यांची सत्ता त्यांच्या एकमेकांना मदत न करण्यामुळे व सत्तेच्या लोभापायी नष्ट झाली. याच दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. छत्रपती प्रतापसिंग. मुलांनो, बाजीराव पेशव्याच्या शरणागतीबरोबरच पेशवाईचा अस्त झाला होता. परंतु तरीही पेशवाईचा एक प्रदेश म्हणजे सातारे येथे मात्र छत्रपती प्रतापसिंग हे आपले संस्थान राखून होते. इंग्रजांनी आपले लक्ष सातारकडे वळविले व छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्यांची प्रतापसिंहांना मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर काही दिवसांनी त्यांना सातारच्या गादीवरून कमी करून काशी येथे ठेवण्यात आले. काशीतच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. प्रतापसिंहांवरती झालेल्या अन्यायाबद्दल इंग्लंडमध्ये जाऊन आवाज उठवण्याचा प्रयत्न छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी केले, परंतु त्यांना यश आले नाही. इंग्लंडमधील सत्ताधीशांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर या तत्वानुसार 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. म्हणजे त्या ठिकाणच्या सत्ताधीशांचे सर्व अधिकार नष्ट केले व सातारचा समावेश इंग्रजी राज्यात केला. त्यांचे स्वातंत्र्य यामुळे नष्ट झाले. माहीत आहे का तुम्हाला? सातारचे छत्रपती दुसरे शाहू यांचे चिरंजीव म्हणजे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे होत. सातारा शहरास पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने महाराजांनी यवतेश्वर व महादरा येथे तलाव बांधले व खापरी नळाने शहरामध्ये पाणी आणले. आपल्या राज्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी अनेक रस्ते बांधले. त्यामध्ये प्रामुख्याने सातारा मेढा महाबळेश्वर, सातारा पुणे हे रस्ते बांधले. त्यांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. त्या काळी मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीती कशी करावी याविषयी मार्गदर्शन करणारा सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी सातारा महाबळेश्वर ते प्रतापगडपर्यंत रस्ता केला होता. तोच रस्ता पुढे रायगड जिल्ह्यातील महाडपर्यंत नेण्यात आला.
छत्रपती प्रतापसिंह रोज स्वतः रोजनिशी म्हणजे डायरी लिहित असत. त्यात ते आपले स्वतःचे रोजचे अनुभव लिहित असत. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. दुहेरी राज्यव्यवस्था. मे 1765 मध्ये रॉबर्ट क्लाईव्ह दुसऱ्यांदा बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्याने ऑगस्ट 1765ला बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने आपल्या हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. याचाच अर्थ बंगालवर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. असे असले तरी इंग्रजांना त्यांच्या राज्यकारभाराची जबाबदारी आपल्या अंगावर घ्यायची नव्हती, कारण अशा प्रकारचा कारभार करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक तेवढे मनुष्यबळ नव्हते. बंगालवर इंग्रजांनी संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करून राज्यकारभार करण्यास सुरुवात केली असती तर मराठे व इतर हिंदी सत्तांनी एकदम संघर्ष सुरू केला असता व अशा संघर्षाला त्यांना तोंड देता आले नसते. दुहेरी राज्यव्यवस्थेचे वाईट परिणाम व त्याच्यातील दोष थोड्याच दिवसांनी दिसून येऊ लागले. राज्यात दुष्काळ पडला तरी कंपनी आपले वसुलीचे काम चोखपणे पार पाडून करोडो रुपयांची संपत्ती गोळा करीत असे. तसेच सामान्य जनतेकडून कररूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःकडे ठेवले. अनेक अधिकारी भ्रष्टाचार करू लागले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा पैसा बघून हेवा वाटू लागला. या सर्व कारणांमुळे इंग्लंड सरकारने म्हणजेच इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे करून कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले. पार्लमेंटने केलेले कायदे. कंपनीच्या व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी शेवटी इंग्रज सरकारला म्हणजेच पार्लमेंटला कंपनीच्या गैरकारभाराची चौकशी करून तिच्यावर बंधने टाकणारा रेग्युलेटिंग ॲक्ट 1773ला मंजूर करावा लागला. या कायद्यानुसार कलकत्त्याच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या कायद्यानुसार लॉर्ड वॉरन हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास प्रांताच्या कंपनीच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला. त्याला मदत करण्यासाठी 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 साली इंग्रज सरकारने पिट्स इंडिया ॲक्ट म्हणजे पिटचा भारतविषयक कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार कंपनीवर देखरेख करणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली. म्हणजेच कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. अशाच प्रकारचे कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने 1813, 1833 व 1853 मध्ये केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रजी सत्तेच्या आगमनाने नवी प्रशासकीय पद्धत भारतात सुरू झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे 4 प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांची आपण पुढे माहिती घेऊ. मुलकी नोकरशाही. भारतातील इंग्रजी सत्ता मजबूत करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. म्हणजे राज्यकारभार चालविण्यासाठी पात्र, हुशार अशा नोकरवर्गाची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस या अत्यंत कार्यक्षम अशा गव्हर्नर जनरलने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कॉर्नवॉलिसची कारकीर्द कंपनीच्या काळात त्याने केलेल्या सुधारणांनी गाजली. त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम घालून दिला. जो काही व्यापार करायचा तो ईस्ट इंडिया कंपनीसाठी करावा असा नियम घातला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढविले.
अशा तऱ्हेने त्याने कंपनीतील भ्रष्टाचाराला आळा घातला. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असे. त्याच्या देखरेखीखाली जिल्ह्याचा कारभार केला जात असे. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल गोळा करणे, न्याय देणे, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे ही कामे पार पाडावी लागत. लॉर्ड कॉर्नवालिसने हुशार, पात्र व पदास योग्य अधिकारी प्राप्त व्हावे म्हणून अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे करण्यास सुरुवात केली. लष्कर व पोलीस दल भारतातील इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांचे संरक्षण करणे, तसेच भारतातील इतर नवे प्रदेश काबीज करणे, भारतातील लोकांनी इंग्रजांना विरोध केला किंवा उठाव केला तर ते उठाव दडपणे किंवा मोडून काढणे ही कामे इंग्रजी लष्कर करीत असे. तर देशात कायदा, सुव्यवस्था व शांतता राखणे हे पोलीस दलाचे काम असे. न्यायव्यवस्था लॉर्ड कॉर्नवालिस याने न्यायव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. इंग्लंडमध्ये जशी न्यायसंस्था कार्य करते तशीच नवी न्यायव्यवस्था इंग्रजांनी भारतात स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय स्थापन केले. मुलकी खटले म्हणजे वाद, भांडण. 2 संघटना किंवा 2 व्यक्तींमधील भांडण हे मुलकी खटल्यात येते. तर फौजदारी खटले म्हणजे ज्यामध्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी त्यांच्यावर भरण्यात येणारे खटले. अशा फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालये स्थापन केली. त्यांच्या निर्णयाविरोधात अपील करता यावे किंवा त्यांनी दिलेल्या निर्णयांवर फेरविचार व्हावा म्हणून उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली. कायद्यापुढील समानता मुलांनो, पूर्वीची भारतातील समाजव्यवस्था ही जाती व्यवस्थेवर आधारलेली होती. समाजात 4 वर्ण निर्माण झाले होते. न्यायदानातही जातीनुसार भेदभाव केला जाई. श्रेष्ठ जातीतील लोकांसाठी वेगळा न्याय व कनिष्ठ जातीतील लोकांसाठी वेगळा न्याय असा न्यायदानात भेदभाव केला जात असे. तसेच संपूर्ण देशात एकच न्यायव्यवस्था नव्हती. ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. हे सर्व बंद करण्यासाठी व त्यांच्या सुधारणा करण्यासाठी लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली एक विधी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी भारतात रुजविले. इंग्रजांनी न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी त्यात बदल केले. तरीसुद्धा या पद्धतीतही काही दोष उणिवा होत्या. त्यातील पहिला दोष म्हणजे युरोपियन लोकांनी काही गुन्हा केला तर त्यांच्यावरील खटले चालविण्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगळे कायदे अस्तित्वात होते. यामुळे एकसारखाच गुन्हा करणाऱ्या भारतीय व इंग्रज गुन्हेगारांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जात असत. भारतीयांसाठी कठोर शिक्षा दिली जात असे तर इंग्रजी गुन्हेगारांना सौम्य शिक्षा दिली जात असे. इंग्रजांनी तयार केलेले कायदे किचकट होते व खटला चालविणे ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. तसेच ती वेळखाऊही होती. खटले वर्षानुवर्षे चालत, त्यांचा पटकन निकाल लागत नसे. इंग्रजांची आर्थिक धोरणे मुलांनो, भारतावर वर्चस्व गाजविणारे इंग्रज हे पहिले सत्ताधीश नव्हते. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. उदाहरणार्थ ग्रीक सम्राट सिकंदर, महम्मद घोरी, बाबर यांसारख्या अनेक सम्राटांनी भारतावर आक्रमणे केली. मुघलांसारखे अनेक आक्रमक भारतातच स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीत मिसळून गेले. ते जरी भारतात राहिले तरी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत जास्त बदल केले नाहीत. इंग्रज मात्र तसे नव्हते. त्यांनी भारतीय आर्थिक व्यवस्थेत फार मोठे बदल केले. त्याला कारणही तसेच होते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रुजली होती. व्यापारातून मिळालेला पैसा ते आणखी उद्योगधंदे व कारखाने काढण्यासाठी गुंतवत होते. तसेच औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाचा वेग वाढला होता. खूप मोठ्या प्रमाणात माल उत्पादित केला जात होता. तो माल खपविणे गरजेचे होते. माल उत्पादित करण्यासाठी कच्चा माल आवश्यक होता. आपला हेतू साध्य करून
जास्तीत जास्त आपला फायदा व्हावा यासाठी त्यांनी आपल्या व्यवस्थेला फायदेशीर अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडला आर्थिक लाभ झाला. प्रचंड संपत्ती इंग्रजांनी भारतातून इंग्लंडला नेली. भारतीयांची अक्षरशः लूट केली. भारतीयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केले. जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रज राजवटीपूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती, म्हणजे खेड्यातील गरजा खेड्यातच पूर्ण केल्या जात असत. इंग्रज भारतात येण्यापूर्वी शेती व हस्तव्यवसायाचे धंदे यांचा उत्तम समन्वय हिंदी लोकांनी साधला होता. कारागीर आपल्या वस्तू शेतकऱ्यांना देत, त्या बदल्यात शेतकरी त्यांना आपल्या शेतातील धान्य देत असत. अशी वस्तूंची देवाणघेवाण करून आपल्या गरजा भागवल्या जात असत. जमीन महसूल म्हणजे जमिनीवर आकारला जाणारा कर. हा त्या राज्याच्या उत्पादनाचे प्रमुख साधन होते. इंग्रजपूर्व काळात पिकानुसार शेतसारा आकारला जात असे. आलेल्या पिकाचा 1/6 हिस्सा महसूल म्हणून राजाला द्यायचा अशी पद्धत सर्वसाधारणपणे होती. म्हणजेच पीक चांगले असेल, उत्पन्न जास्त झाले तर जास्त शेतसारा आकारला जात असे. परंतु पीक चांगले आले नाही तर शेतकऱ्यांना शेतसाऱ्यात सूट मिळे. राज्याचा महसूल प्रामुख्याने धान्यरूपाने घेतला जाई. एखाद्या वेळी शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यास उशीर झाला तर त्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात नसत. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी पिकानुसार शेतसारा न आकारता शेतकऱ्यांना जमिनींची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार आकारणी निश्चित केली. म्हणजे जमिनीचे क्षेत्र जास्त असेल तर जास्त शेतसारा आकारला जात असे. त्या शेत जमिनीत पीक येवो अगर न येवो, शेतकऱ्यांना निश्चित केलेला शेतसारा द्यावाच लागत असे. तोही पूर्वीसारखा धान्याच्या स्वरूपात नव्हे तर रोख रकमेत भरावा लागत असे. ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली जाई. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला होता. महसूल गोळा करण्याच्या इंग्रजांच्या अशा पद्धतीमुळे सर्वच भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत होते. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या नव्या महसूल व्यवस्थेचे वाईट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. वेळेत शेतसारा भरण्यासाठी शेतकरी येईल त्या किमतीला आपले पीक फायदा तोटा न पाहता विकू लागले. कारण शेतसारा योग्य वेळेत भरला नाही तर इंग्रज जमिनी जप्त करत असत. आपल्या जमिनी जप्तीपासून वाचविण्यासाठी शेतकरी, दलाल व व्यापाऱ्यांना मिळेल त्या किमतीत माल विकू लागले. व्यापारी व दलालही या परिस्थितीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांचा माल कमी दराने खरेदी करू लागले. काही वेळा शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जाची फेड न करता आल्याने सावकाराचे पैसे देण्यासाठी त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागल्या. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत. मुलांनो, नव्या जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेती व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्याला एक वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले. परंतु इंग्रज सरकारने स्वतःचा हेतू साध्य करून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी भारतीय शेतकऱ्यांचा पुरेपूर वापर करून घेतला. शेतीचे व्यापारीकरण. मुलांनो, इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतीय शेतीचे स्वरूप हे उदरनिर्वाह स्वरूपाचे होते. म्हणजेच शेतीतून अन्नधान्यांचीच पिके घेतली जात असत. त्या अन्नधान्यातून शेतकरी आपली व आपल्या गावातील लोकांची अन्नाची गरज भागवत असत. उदाहरणार्थ गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी इत्यादींसारखी पिके घेतली जात असत. परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय शेतकऱ्यांना कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी
नगदी पिके घेण्यासाठी उत्तेजन दिले. ज्या पिकांच्या उत्पन्नातून पैसे मिळवणे हा हेतू असतो त्यांना नगदी पिके म्हणतात. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी पिके घेण्यावर भर दिला जाऊ लागला. या प्रक्रियेलाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. दुष्काळ. इंग्रजांच्या राजवटीत भारतीय शेतकऱ्यांचे शेती हेच जीवन जगण्याचे एकमेव साधन असल्यामुळे आणि शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने हिंदी जनतेला इंग्रजी राजवटीत भयानक स्वरूपाच्या दुष्काळांना तोंड द्यावे लागले. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. त्यावेळच्या सरकारी आकडेवारीनुसार साधारणपणे 3 कोटीच्या आसपास लोक मृत्युमुखी पडले. यावरून दुष्काळाचे भयानक स्वरूप लक्षात येते. एवढी भयानक स्थिती असूनही इंग्रज सरकारने दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्यांच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही. मुलांनो, आज एखादा भूकबळी झाला किंवा दुष्काळामुळे एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर आवाज उठवला जातो. कारण सरकार आपले आहे. राज्यात भूकबळी होऊ न देण्याची सरकारची नैतिक जबाबदारी आहे असे आपण समजतो. पण 19व्या शतकातील हिंदी प्रजा कोणाविरुद्धही तक्रार करू शकत नव्हती. दुष्काळात प्रजेला वाचविणे हे आपले कर्तव्य आहे असे सरकारलाच वाटत नव्हते आणि प्रजेलाही आपल्या जगण्याच्या हक्काची जाणीव नव्हती. वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. मुलांनो, इंग्रजी राजवटीचे हिंदी समाजावर काही वाईट परिणाम झाले ते आपण पाहिले. पण या राजवटीचे काही चांगले परिणामही घडून आले. त्यांची आता आपण माहिती घेऊ. इंग्रजांनी आपला भारतातील व्यापार वाढावा आणि राज्यकारभार करणे सोयीचे व्हावे यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली या 2 प्रमुख शहरांना जोडणारा महामार्ग बांधला. तसेच देशातील पहिली रेल्वे 1853 साली मुंबई ठाणे या मार्गावर धावू लागली. दळणवळणाची सोय म्हणून 1853ला तारायंत्राद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे उदाहरणार्थ दिल्ली, मुंबई, मद्रास, कोलकाता आणि इंग्रजांची लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. इंग्रजांनी सुरू केलेली डाक व्यवस्था आजही आपल्या देशात प्रभावी कार्य करताना दिसत आहे. मुलांनो, इंग्रजांनी या सर्व सुधारणा त्यांच्या फायद्यासाठी केल्या असल्या तरी या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर खूप दीर्घकाळ परिणाम झाले. देशातील विविध भागांमधील लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढू लागला. मद्रासचा माणूस मुंबईतील माणसाला भेटू लागला. यामुळे लोकांच्या विचारांची देवाणघेवाण होऊ लागली. एकमेकांच्या प्रांतातील चांगल्या वाईट गोष्टी त्यांना समजू लागल्या. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. भारतात तयार झालेला माल इंग्लंडला पाठवताना त्यावर जास्त कर आकारला जाई. त्यामुळे मालाचा उत्पादन खर्च वाढत असे व हिंदी लोकांचे नुकसान होत असे. त्याउलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी प्रमाणात कर आकारण्यात येई. त्यामुळे इंग्रजी व्यापाऱ्यांना जास्त नफा मिळत असे. त्यामुळे त्यांचा व्यापार नफ्यात चालत असे. भारताशी होणाऱ्या व्यापारातून त्यांना प्रचंड संपत्ती मिळत असे. ही संपत्ती त्यांच्या मायदेशी जात असे. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे. त्यामुळे त्या वस्तू आखीव रेखीव असत. तसेच त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व कारागीर बेकार झाले. यंत्रांनी बनविलेल्या इंग्लिश कापडाने हिंदुस्थानातील विणकरांचा धंदा बुडवला. अशा प्रकारे भारतातील हस्तव्यवसाय, कलाकुसरीचे व्यवसाय यांसारख्या उद्योगधंद्यांचा नाश झाला. या कला लोप पावल्या. भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास. मुलांनो, इंग्रजांना उद्योगधंद्यांचा मोठा अनुभव होता.
त्यांच्याकडे प्रचंड भांडवल, व्यवस्थापन यासारख्या गोष्टी होत्या. म्हणून त्यांच्या देशात औद्योगिक क्रांती झाली. त्याचा फायदा त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी झाला. परंतु या उलट परिस्थिती भारतातील उद्योजकांची होती. भारतीय उद्योजकांना इंग्रज सरकारचा पाठिंबा मिळत नसे. तसेच उद्योगांचे व्यवस्थापन कसे करावे याचा अनुभव त्यांच्याजवळ नसे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे भांडवल म्हणजे पैसा भारतीय उद्योजकांकडे नसे. त्यामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने उद्योग उभारण्यासाठी पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. 1853 मध्ये कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. यानंतर भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. मुलांनो, मागील पाठात आपण पाहिले की 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते. पश्चिमेकडील देशात या परिवर्तनाचे परिणाम भारतावर सुद्धा झाले. भारतातील प्रशासन चालविण्यासाठी इंग्रजांना भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी भारतातील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा सखोल अभ्यासक होता. भारतीय नवतरुणांना असे वाटू लागले की इतर देशाचे लोक आपल्या देशाचा अभ्यास करतात, तर आपणही आपल्या परंपरा, धर्म, भाषा, इतिहास यांचा अभ्यास करावा. नवशिक्षितांना वाटू लागले की आपला देश एवढा प्रचंड असतानाही तो इंग्लंडसारख्या छोट्या राष्ट्राने कसा जिंकला हे जाणून घेणे गरजेचे आहे, आणि ते त्यांना हळूहळू समजू लागले. यातून भारतीय नवशिक्षित तरुण जागा झाला व त्याने सामाजिक जागृतीची चळवळ 19व्या व 20व्या शतकात सुरू केली. इंग्रज सरकारच्या काळातील एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळातील अनेक राज्यकर्त्यांना हिंदी समाजाच्या सुधारणेविषयी तळमळ होती. हिंदी समाज अज्ञान व अंधश्रद्धा यातून बाहेर पडावा यासाठी इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. लॉर्ड बेंटिंक व लॉर्ड डलहौसी यांसारख्या कंपनीच्या गव्हर्नर जनरल्सनी धाडस दाखवून सामाजिक सुधारणांचे कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला, तर 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. या कायद्यांमुळे भारतीय समाजात सुधारणा झाली. इंग्रजांना आपले प्रशासन चालविण्यासाठी मनुष्यबळाची गरज होती. हे मनुष्यबळ ते लांबून इंग्लंडमधून आणू शकत नव्हते. त्यासाठी त्यांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकॉलेच्या 1835 मधील शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चिमात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास म्हणजे आजचे चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गातील तरुणांनी, नवशिक्षितांनी त्यांना मिळालेले नवीन ज्ञान, नवे विचार यांचा उपयोग करून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे व सामाजिक चळवळीचे नेतृत्व करण्याचे काम केले. तर मुलांनो, अशा प्रकारे ब्रिटिश सत्तेचे
भारतीय समाजावर काही चांगले तर काही वाईट परिणाम झाले.